टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 1,24,000 जन्म प्रमाणपत्र दिले होते, त्यात नायब तहसीलदारचे 50,000 रद्द करण्याचं काम सुरू झालेलं आहे। उरलेले 75,000 रिव्ह्यू तहसीलदारनी करायचं आहे, तेही पुढच्या आठवड्यात सुरू होईल। तुकात 1,200हून अधिक प्रमाणपत्र परत घेतले जात आहेत। सगळ्यात जास्त हिंगणघाट। तर महाराष्ट्रात असं लक्षात आलं आहे की अधिकार नसताना नायब तहसीलदार यांनी 50,000 विलंबित जन्म प्रमाणपत्र दिले आहे। त्यातला 800हून अधिक असे विलंबित जन्म प्रमाणपत्र ज्यांचं वय 25, 30, 50 हे रद्द करण्याचे त्या आदेश झाले आहेत, ते जन्म प्रमाणपत्र परत मिळवायचे आहेत। ती प्रक्रियेला गती द्यावी। जिल्हाधिकारी आणि सगळे अधिकारी उपस्थित होते। त्यांनी आश्वासन दिले आहे की पुढच्या 15 दिवसात हे 800 बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र परत घेतले जाणार। वास्तविकरित्या पूर्ण महाराष्ट्रात तहसीलदारनी 1,24,000 प्रमाणपत्र दिले आहे। त्यातनं 50,000 नायब तहसीलदार यांनी दिलेले आहेत। त्यात वर्धा जिल्ह्यात 800 आहेत, सगळी टोटल टेली झाली आहेत। 200 प्रमाणपत्र रद्द होऊन जन्म प्रमाणपत्र परत घेतले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाने। 15 दिवसात सगळं काम पूर्ण होणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।